राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआयटी बरखास्त करण्याची घोषणा केली होती। यातच मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी एनआयटीचं एनएमआरडीएमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे। मंगळवारी लक्षवेधी प्रस्तावाद्वारे त्यांनी ही मागणी केली। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। पण आपल्या गुंठेवारी कायद्यात प्रत्येक लेआउटची जिथे प्लॉट नियमित करायचा त्याची 10% जागा ती एनएमआरडीए ला वापस द्यावी लागणार असा निर्णय झालाय। त्याच्यामुळे 1.5 लाख प्लॉट आजपर्यंत नियमित झाले नाही। ही अट सरकार शिथिल करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, या सेक्शनमध्ये अजून एक अडचण आली आहे। ज्या प्लॉटचं युजर एनआयटीने बदललाय असं विकास नियंत्रण नियमावली 2000 नुसार 2000 ते 2018 मध्ये जो प्लॉट कमर्शियल होता त्याला 25% कमर्शियल आणि 75% रेसिडेन्शियल असं आरक्षण बदललं। लोकांनी घरं बांधले। आता मी घेतलेला प्लॉट 30 वर्ष फ्लॅट घेतला, मी 30 वर्ष पूर्ण झाले, मला माझा प्लॉट परत लीज आउट करायचा आहे, तर एनआयटी मला परत पूर्ण शुल्क मागते आणि ते कोटी रुपये होत आहे। ती अट एनआयटी शिथिल करणार का? नंबर 2, नाही, आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी मगाशी सविस्तर उत्तर दिलंय। एक कमिटी आपण गठीत करतोय आणि त्या कमिटीमध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे, एनआयटीने पैसे किती घेतले, महापालिकेला द्यायचे, एनआयटीने ठेवायचे, एनआयटी डेव्हलपमेंट करत नाही, तिथे सुधारणा करत नाही, रिफॉर्म कमिटी वसूल करते, हा, तर एक ती पहिली आपण कमिटी करूया। आणि हे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि म्हणून अरे हो बाबा, ठीक आहे, आता सांगितलं ना, रिफॉर्म कमिटी करून त्यात काय बदल करायचे कमिटी ठरवेल। आणि नाही, याच्यामध्ये एकच आहे, आपण एक कमिटी पण करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्यावर आपण पुढचा निर्णय